एकनाथ शिंदे हेच देऊ शकतील असं सूचक विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। मागे एकनाथ शिंदे हेच तर आंदोलकांना भेटायला गेले होते अशी सुद्धा आठवण राज ठाकरेंनी करून दिली। राज ठाकरे यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय याची चर्चा सुरू झाली आहे। सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची प्रत शिंदेंनी जरांगेंना दिली होती असं राज ठाकरे म्हणाले आणि त्यांच्या या वक्तव्यावर आज मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली। या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत। या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो। त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का आला? आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात का आला? तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी तू 50 बाऱ्या नाशिकला कमून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाळलं त्यांनीच, तरी तो त्याच्याच दुरण वडितो, तो पोरग पाडलं। हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे। त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो, असलंय ते। कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं। तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे हेच देऊ शकतील असं सूचक विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं आणि यावरती आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी सुद्धा उत्तर दिलंय। शिंदेंनी मराठा समाजासाठी काय केलं याचा पाढाच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाचून दाखवला, तर दादा भुसे यांनी देखील राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिली आहे। काल आपण बघितलं तर सीएसटी असेल, तो भाग असेल, पूर्ण तिकडे मराठा मोर्चा होते, काय कसं काय बघताय अशा गोष्टीकडे? मराठा मोर्चा आता एकत्रित वाद सुरू झालेला आहे, पूर्ण जातीपातीचं राजकारण या ठिकाणी। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतात, मी नाही देऊ शकत। ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा। सर, मागच्या वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं, तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोललेला की तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत। या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील। मुंबईकरांना मोठा त्रास होतोय, सीएसटी स्टेशन असेल या बसेस असतील, सगळेच लोक अडकलेले आहेत, त्याचा फटका जो आहे आरक्षणाचा। मी पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। शिंदे साहेबांनी मराठा समाजासाठी काय काय केलं, जे मगाशी मी सांगितलं, 3000 अधिसंख्य पदं, त्याच्यानंतर नोकरी, त्याच्यानंतर अण्णासाहेब पाटील बिनव्याजी कर्ज, परदेशामध्ये जाणाऱ्या मराठा समाजाला मुलांना त्याच्यामध्ये अनुदान, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारथीमार्फत तुमचं वसतिगृह, सारथीचं सगळ्यात मोठं ऑफिस आता पुण्यामध्ये होतं आहे, त्याच्यानंतर 10% आरक्षण जे आता कोर्टामध्ये टिकलं, हे सगळं शिंदे साहेबांनी दिलेलं आहे। त्यामुळे शिंदे साहेबांना विचारण्याची काही आवश्यकता नाही, शिंदे साहेबांनी हे करून दाखवलेलं आहे। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की 10% ऑलरेडी आरक्षण मराठा समाजाच्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही 16% पाठीमागच्या काळात आरक्षण रद्दबादल करण्याचा निर्णय केला आणि तिथे जे काही स्टेटमेंट माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक विंडो ओपन ठेवलेली होती ते सिद्ध करणं ही पण आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जे सर्वेक्षण करून जो अहवाल आलेला आहे तो पण आपण न्यायालयामध्ये ठेवतो आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमधल्या आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलंय, लढा सुरू केलाय आणि आज त्यांच्या याच आमरण उपोषणाचा